जॉब बेटर आहे की फ्रीलान्सिंग? अजून एक मोठा प्रश्न. डिग्री नसली तर करिअर होऊ शकतं का? जर तुमच्याही मनामध्ये कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे की फ्रीलान्सिंग वर्सेस जॉब नेमकं बेटर काय आहे. आणि आजच्या काळात डिग्रीपेक्षा जास्त स्किल्सला महत्व दिलं जातं असं तुम्ही अनेक वेळा ऐकलेलं आहे आणि मी सुद्धा सांगत असते. सो जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर आज सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्वाचा विषय आहे ज्यावर बोलणार आहोत. सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न बोलणार आहोत. जॉब करावं की फ्रीलान्सिंग सुरू करावं? डिग्री नसली तर करिअर होऊ शकतं का आणि होणार का? कारण आज अनेक लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे, पण खरं सत्य काय आहे ते मी तुम्हाला सांगते. आजचा काळ बदललेला आहे. कंपन्या मार्कशीट नाही बघत, तुमच्याकडे स्किल आहेत की नाही ते बघतात आणि हे तुम्हाला माहित असेल बऱ्यापैकी, राईट? लक्षात ठेवा, आज डिग्री दार उघडून देऊ शकते, पण स्किल करिअर बनवते. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर जॉब म्हणजे स्टेबिलिटी आहे, म्हणजे महिन्याला फिक्स्ड सॅलरी मिळते, रिस्क थोडा कमी असतो, ठरलेल्या वेळेत आपल्याला काम करायचं असतं आणि महिन्याच्या शेवटी आपल्याला पैसा मिळतो, म्हणजे सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी मिळते. ही जॉबची स्ट्रॉंग साइड आहे. पण इथे सुद्धा एक लिमिटेशन्स आहे. तुमचा टाइम फिक्स असतो, इन्कम सुद्धा फिक्स असतो आणि ग्रोथ थोडीशी स्लो होऊन जाते. लक्षात ठेवा, जॉबमध्ये वेळ तुमचा विकला जातोय, फ्रीलान्सिंग मध्ये स्किल विकली जाते. आता फ्रीलान्सिंग बद्दल जर बोलायला गेलं तर फ्रीलान्सिंग म्हणजे एक फ्रीडम आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता, तुम्ही कुठूनही काम करू शकता, तुमचं बॉस तुम्ही स्वतः असतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट, इन्कमवर कोणतीही लिमिट नाहीये. पण सुरुवातीला स्ट्रगल असतो, क्लायंट मिळवावे लागतात, स्किल बिल्ड करावी लागते, ट्रस्ट तयार करावा लागतो. म्हणूनच फ्रीलान्सिंग सोपं दिसतं, पण स्मार्ट मेहनत खूप जास्त महत्वाची आहे. आता एक छोटस एक्झाम्पल सांगते. दोन मित्र आहेत, एक जॉब करतो, दुसरा फ्रीलान्सिंग करतो. जॉब करणारा महिन्याला 20,000 कमवतो, त्याला सिक्युरिटी आहे, त्याला फिक्स्ड सॅलरी आहे. पण फ्रीलान्सिंग करणारा सुरुवातीला फक्त 5,000 कमवतोय. जेव्हा लोक त्याची म्हणजे खूप मजा उडवतात की यार काय महिन्याचे 5,000 कमवतोय आणि काही चालणार नाहीये हे, असं अनेकदा त्यांना डिमोटिवेट केलं जातं. पण 6 महिन्यांनी तोच फ्रीलान्सिंग करणारा व्यक्ती 30,000 महिन्याला कमवायला लागतो. का? कारण त्याने स्किल बिल्ड केलेली आहे, क्लायंट वाढवले आहेत, एक्सपिरियन्स बिल्ड केलेला आहे. म्हणजे फ्रीलान्सिंग मध्ये सुरुवात स्लो असते, पण ग्रोथ फास्ट असू शकते. लक्षात ठेवा, स्लो बिगिनिंग म्हणजे वीक फ्युचर अगदी नाहीये. ठीक आहे, इथे खूप महत्वाची एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये डिग्रीपेक्षा जास्त स्किल्सला दिलं गेलेलं आहे आणि ऍक्च्युअल मध्ये स्किल महत्वाची पण आहे. आधी असं वाटायचं डिग्री असेल तरच चांगली जॉब मिळते, पण कंपनीज स्किल बेस्ड हायरिंग करतात, म्हणजे तुम्हाला काम येत असेल तर तुम्हाला संधी मिळते. आणि इथेच फ्रीलान्सिंग आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि बिझनेस यांचे सगळ्यांचे दार उघडतात. लक्षात ठेवा, डिग्री तुमचं क्वालिफिकेशन असू शकतं, ठीक आहे, तुमचं क्वालिफिकेशन सांगते हे 100% खरं आहे, पण स्किल तुमची व्हॅल्यू सांगते. उदाहरण देऊन सांगायला गेले तर डिजिटल मार्केटिंग हा एक असा फील्ड आहे जिथे डिग्रीची अजिबात गरज नाहीये. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, एसईओ, सोशल मीडिया मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, ईमेल मार्केटिंग, हे सगळे स्किल्स शिकले तर महिन्याला 50,000 ते 1,00,000पर्यंत किंवा त्याहूनही जास्त आपण कमवू शकतो. आणि हे सगळं ऑनलाईन शिकता येतं. शिकायला कोणत्याही कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाहीये, इंटरनेट पुरेसा आहे. फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी जर तुम्हाला आवड असेल तर वेडिंग शूट्स, इव्हेंट्स, प्रोडक्ट शूट, हे सगळं करून तुम्ही इन्कम करू शकता. इथे क्रिएटिव्हिटी थोडीशी महत्वाची आहे, डिग्री नाही तरी चालते. पण आज युट्यूब सुद्धा एक मोठा करिअर बनलेला आहे. टीचिंग, फूड ब्लॉग, डेली लाईफ ब्लॉग, कोणत्याही विषयावर व्हिडिओज बनवू शकता, त्यातूनही तुमचा इन्कम होते आणि त्यातून ऍड, स्पॉन्सरशिप, अफिलिएट इन्कम, हे सगळं तुम्ही करू शकता. अनेक क्रिएटर्स लाखोमध्ये कमवत आहेत. लक्षात ठेवा, आज कॅमेरा समोर कॉन्फिडन्स म्हणजे करिअर आहे. कोडिंग किंवा ऍप डेव्हलपमेंट हा अजून एक स्ट्रॉंग ऑप्शन असू शकतो. तुम्ही पायथन, जावा स्क्रिप्ट सारख्या लँग्वेज शिकून फ्रीलान्सिंग किंवा जॉब करू शकता आणि एक मोठी इन्कम मिळवू शकता. जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर कॉन्टेंट रायटिंग हा एक बेस्ट ऑप्शन आहे. ब्लॉगिंग सुद्धा आहे, ट्रान्सलेशन करूनही तुम्ही पैसा कमवू शकता. घर बसल्या 30,000 ते 1,00,000पर्यंत ह्याच्यामध्ये इन्कम होते. म्हणजेच स्किल असेल तर डिग्री नसली तरीही चालते.
आणि आता इथे इन्कम डिफरन्स जर आपण समजून घेतलं तर जॉबमध्ये फिक्स्ड सॅलरी आहे, ऍज आय ऑलरेडी टोल्ड यू. पण फ्रीलान्सिंग मध्ये मल्टिपल इन्कम सोर्सेस आपण तयार करून घेऊ शकतो, त्यामुळे अर्निंग पोटेन्शियल खूप जास्त वाढते. एक क्लायंट जर गेला तर दुसरा येतो आणि फ्रीलान्सिंगची ही ताकद आहे. आता रिस्क वर्सेस ग्रोथ बघूया. जॉबमध्ये रिस्क कमी आहे पण ग्रोथ लिमिटेड आहे, पण फ्रीलान्सिंग मध्ये रिस्क जास्त आहे पण ग्रोथ अनलिमिटेड आहे. म्हणून स्मार्ट लोक हायब्रिड मॉडेल वापरतात. हायब्रिड मॉडेल म्हणजे काय? म्हणजे जॉबच्या सोबतच फ्रीलान्सिंग सुरू करणं. एक्झाम्पल, दिवसामध्ये तुम्ही जॉब करताय, संध्याकाळी 1 ते 2 तास तुम्ही फ्रीलान्सिंग करताय. हळूहळू क्लायंट्स बिल्ड करा, इन्कम वाढवा आणि जेव्हा फ्रीलान्सिंग स्टेबल होऊन जाईल तेव्हा जॉब सोडून द्या. तेव्हा तुम्ही फुल टाइम ह्यावर स्विच करू शकता. हा सर्वात सेफ मार्ग आहे जे जॉब करताय. लक्षात ठेवा, जंप मारू नका, ब्रिज तयार करा. इथे थोडस काही जण चुकतात आणि ह्याचं सजेशन माझ्याकडे मागायला पण येतात, म्हणून व्हिडिओमध्ये क्लिअर करते. स्किल न शिकता फ्रीलान्सिंग सुरू करणं खूप चुकीचं आहे. आधी स्किल शिकून घ्या, मग कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी खूप लोक ठेवत नाही, लगेच पैसा अपेक्षित असतो लोकांना आणि मग म्हणतात काम मिळत नाहीये. खरं सांगते, असं काही नसतं. कोणतंही फील्ड असो, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट असते. सक्सेस ओव्हरनाईट कधीच नसतो आणि कुणालाच मिळालेलं नाहीये आजपर्यंत. म्हणून ब्लाइंड ट्रस्ट कुणावर ठेवू नका. जर तुम्हाला असं कोणी बोलत असेल की यार एका दिवसात एवढं तेवढं, तर ह्या सगळ्या गोष्टी ना आधी त्यांनी मेहनत केलेली असते, म्हणून त्या सगळ्या गोष्टींचे रिझल्ट ते तुम्हाला दाखवत असतात. म्हणून परत एकदा सांगते, पेशन्स, कन्सिस्टन्सी सगळ्याच फील्डमध्ये महत्वाची आहे. सक्सेस ओव्हरनाईट तुम्हाला दिसतो, पण बिल्ड व्हायला त्याला थोडासा वेळ लागतो, स्लो प्रोसेस आहे. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, स्टेबिलिटी की फ्रीडम? मी किती रिस्क घेऊ शकतो? माझ्याकडे कोणती स्किल आहे? कारण आन्सर तुमच्याकडे असणार आहे. माझे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी सुरुवातीला जॉब केलेला आहे आणि साईडला फ्रीलान्सिंग सुरू केलं, स्किल शिकल्या, क्लायंट्स मिळवले आणि आज ते जॉब पेक्षा जास्त इन्कम फ्रीलान्सिंग मधून काढत आहे. पण त्यांनी घाई केलेली नाहीये. ट्रस्ट मी, स्टेप बाय स्टेप सगळं सुरू केलं होतं. आधी शिकले, मग नंतर काम केलं आणि आज पुढे गेलेले आहेत. लक्षात ठेवा, घाईघाईमध्ये घेतलेला एक डिसिजन, एक निर्णय धोकादायक असू शकतो, पण तयारी नंतर केलेला निर्णय हा पॉवरफुल असू शकतो. आता शेवटी एक सिंपल ऍक्शन प्लॅन देते, जे की मी नेहमी देत असते. पहिले 7 दिवस कोणती स्किल शिकायची ते ठरवून घ्या. पुढचे 7-8 दिवस किंवा 10-15 दिवस तुम्ही ते बेसिक लर्निंग वगैरे क्लिअर करा. पुढचे 10 दिवस तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करा, स्वतःचं छानपैकी पोर्टफोलिओ तयार करा, सॅम्पल क्रिएट करा. पुढचे मग आठवडाभर तुम्ही क्लायंट शोधायला सुरुवात करा. महिन्याचे 30-35 दिवस तुम्हाला फ्रीलान्सिंगचा पहिला प्रोजेक्ट तुम्ही आरामशीर सुरू करू शकता. लक्षात ठेवा, जॉब वाईट नाहीये, मी जॉब वाईट कधीच बोललेली नाहीये, पण फ्रीलान्सिंग सोपं सुद्धा नाहीये, म्हणून लगेच जम्प करणं गरजेचं नाहीये. योग्य डिसिजन घेतला तर करिअर बदलू शकतो आणि आजच्या काळामध्ये स्किल असेल तर संधी खूप साऱ्या आहेत, खूप मोठ्या आहेत. आणि एक खास गोष्ट, फ्रीलान्सिंग, डिजिटल मार्केटिंग, क्लायंट कसे मिळवायचे, अर्निंग कशी वाढवायची, फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट कसे आपण स्वतः त्यांच्यावर काम करू शकतो, हे सगळं अगदी सोप्या आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीमध्ये आम्ही तुम्हाला शिकवू शकतो. कुठेही तुम्हाला अडचण येत असेल तर व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉमेंट करून मला तुमचे प्रश्न विचारू शकता, मी नक्की तुम्हाला मदत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जॉब करणार आहात की फ्रीलान्सिंग सुरू करणार आहात. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना.